इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। महाराष्ट्र सरकारने गायीला राजमाता आणि गौमाता असा सन्माननीय दर्जा दिला होता आणि ऐतिहासिक घोषणेमुळे सर्वत्र आनंदाची लाट होती। मात्र दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात गोमांस तस्करीचा भयानक प्रकार उघडकीस आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे। उल्हासनगर मधील या धक्कादायक घटनेने गायीच्या संरक्षणाबाबतच्या निर्णयांच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। सरकार आपल्या निर्णयाला सडेतोड उत्तर देत कठोर पावले उचलणार आहेत का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। उल्हासनगर कॅम्प 3 मधील सेंट्रल हॉस्पिटल जवळ असलेल्या क्रोमा स्टोअरच्या बाहेर मरून रंगाच्या ऍक्टिवावरून MH05CN 0387 गोमांसाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती सामाजिक कार्यकर्ते मनोज गौड यांना मिळाली। त्यांनी माहितीच्या आधारे आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ त्या ठिकाणी सापळा रचला। दरम्यान सकाळी 10:15 वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती मोठी पांढरी पिशवी घेऊन त्या ठिकाणी आला आणि मरून रंगाच्या ऍक्टिवावर बसून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता। गौड यांनी त्याला थांबवले आणि पिशवीत काय आहे याची विचारणा केली। थोड्याच वेळात त्या व्यक्तीने उघडपणे सांगितले की पिशवीत गोमांस आहे। मनोज यांनी त्याला खोपत आरोपी हराय साकेत शेख याला पकडले आणि आपल्या सहकाऱ्यांसोबत सेंट्रल पोलीस ठाण्यात घेऊन गेले। पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला। आरोपी हाराय साकेत शेख याच्याकडे गोमांस वाहतुकीचे कोणतेही अधिकृत कागदपत्र नसल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून एकूण 19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात ऍक्टिवा आणि 20 किलो गोमांसचा समावेश आहे। कालच महाराष्ट्र सरकारने गायीला राजमाता आणि गौमाता असा सन्मान दिला होता। हे सर्वत्र गाजत असतानाच मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात गोमांस तस्करीचा प्रकार समोर येणे हा धक्कादायक प्रकार आहे। यापूर्वीही ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी अशा तस्करींच्या अनेक घटना घडल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात ही घटना उघडकीस आल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ बदलापूर परिसरात काही भागात सर्रासपणे गोमांसाची विक्री सुरू असल्याचे समजते। या घटनेमुळे सरकारने गायीच्या संरक्षणासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होते आहे की नाही यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत। गायीला राजमातेचा दर्जा देण्याच्या निर्णयानंतर अशा घटना समोर येणे गंभीर बाब आहे। मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकार या तस्करीला आळा घालण्यासाठी कशा पद्धतीने कठोर पावले उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। महाराष्ट्रात अशा घटनांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, अन्यथा गायीच्या संरक्षणाबद्दल घेतलेल्या निर्णयाची विश्वसनीयता धोक्यात येऊ शकते। राज्याच्या सर्वच भागात या प्रकरणाची चर्चा होत असून गायीला दिलेल्या राजमातेच्या दर्जाच्या दुसऱ्याच दिवशी अशी घटना उघडकीस आल्याने सरकारवर दबाव वाढला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील या प्रकरणामुळे सरकारला कठोर पावले उचलावी लागणार आहेत।